तुमचे पण केस नेहमी नेहमी पांढरे होतात का? आणि नेहमी नेहमी त्याला मेहंदी लावावी लागते का? आपण नेहमी नेहमी मेहंदी, कलर, परत आपण कलर शॅम्पू लावून कंटाळला असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या उपयोगाला येईल. तर मी एका पातेल्यामध्ये जवळपास 1 ग्लासभर पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्या पाण्यामध्ये जास्वंदीची पाने 10 ते 12 हे पतईने छान कट करून टाकलेली आहेत आणि कोरफडीचं आपल्याला एक पूर्ण पान पाहिजे आहे. त्याचे पण छोटे छोटे पीसेसमध्ये तुकडे करायचे जेणेकरून ते उकळताना व्यवस्थित शिजल्या जाते. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे चहापत्ती. चहापत्ती ही आपल्या केसांचं पोषण करते आणि या तिघांची अभिक्रिया होऊन आपले केस हे काळे होण्यास मदत होते. तर प्रथम आपण हे टाकल्यानंतर एक वेळेस पूर्ण उकळी काढायची आणि उकळी काढल्यानंतर गॅस हा कमी करून मंद करून जवळपास आपल्याला 10 मिनिट मंद गॅसवर शिजू द्यायचं आहे. हे पूर्ण कलर त्याचा आणि पूर्ण कोरफड आणि जास्वंदीच्या पानांचा अर्क त्याच्यामध्ये उतरला जातो आणि परत एक 5 ते 10 मिनिटांसाठी गॅस बंद करून पूर्ण थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर आपण यामध्ये घेतलेली आहे नुपूर आयुर्वेदिक मेहंदी आणि त्या मेहंदीमध्ये आपण हे उकळून थंड केलेलं आयुर्वेदिक एकदम छान पाणी आपल्याला त्यामध्ये गाळून घ्यायचं आहे. आपल्याला ज्या पद्धतीने तुम्ही मेहंदी घेतली आहे त्याच प्रमाणामध्ये तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता. थोडं थोडं करून टाकायचं आहे. जर जास्त टाकण्यात आलं तर आपले मेहंदीची प्रक्रिया ही बिघडते. पातळ झालं तर परत आपल्याला घट्ट करता येत नाही. त्यामुळं घट्ट झालं तर आपण थोडं थोडं पाणी टाकून परत पातळ करू शकतो. तर पूर्ण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये ज्या मेहंदीच्या काही गाठी पडतात त्या आपल्याला पूर्ण ब्रशनी ह्या फोडून घ्यायच्या आहेत आणि एकदम व्यवस्थित एकदम सॉफ्ट होईल अशी करून घ्यायची आहे. पहा आपलं यातील कोरफडीमुळे कशी चमक आलेली आहे एक प्रकारची मेहंदीवर आणि आपले केस याच्यामुळं काळे तर होतातच पण कंडिशनिंग पण होतात म्हणजे एक प्रकारचे सिल्की होतात. तर हीच मेहंदी आपल्याला एक 2 ते 3 तासासाठी तशीच ठेवून द्यायची आहे. तर पहा 2-3 तासानंतर आपण तीच मेहंदी किती काळी पडलेली आहे, एकदम ब्लॅक कलर आलेला आहे. तुमचा विश्वास बसणार नाही डोळ्यावर. ती मेहंदी पहा मगाशी कशी होती आणि आता किती ब्लॅक पडली आहे. तर पहा माझे केस हे एकदम पांढरे झालेले आहेत. जवळपास मी 3.5 ते 4 महिने झाले केस हेअर केलेले नव्हते आणि मेहंदी पण कोणतीच लावलेली नव्हती. अगोदर मी त्याला गणपती मेहंदी लावली होती आणि मी आता ह्या 1 ते 2 वर्षामध्ये मेहंदीचाच यूज करत आहे. कारण डायच लावणं बंद केलेलं आहे. केमिकल फार असतं डायमध्ये. तर पहा आपलं पूर्ण लावून झालेलं आहे आणि असा यूज करायचा आहे आपल्याला अशा कपड्याचा. कारण एक तर ब्लॅक किंवा असा स्किन कलरचा कपड्याचा यूज करायचा आहे आपल्याला पुसण्यासाठी म्हणजे डाग वगैरे पडत नाहीत कपड्याला. तर पहा केस पण धुवून झालेले आहेत आणि किती सिल्की आणि नॅचरली ब्लॅक झालेले आहेत. तर पहा पूर्ण दोन्ही साईडने मी तुम्हाला केस दाखवते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.